नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत, पण अनेक महिला शिक्षित नसल्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून अनेक चुका होत आहे। तर एकदा चूक झालेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येते का, असे विचारले जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज दाखल करण्याची मुभा आहे। महिला राज्य सरकारच्या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात, परंतु आता हे जे काही अर्ज आहे नारी शक्ती दूत ॲपवरील हे आता बंद करण्यात आलेले आहे। तसेच ऑनलाईन पोर्टलवरून हा अर्ज आपल्याला दाखल करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जाचे नंतर व्हेरिफिकेशन केले जाते आणि आपल्या अर्जात काही त्रुटी असेल तर असे अर्ज आपले जे काही आहे हे आपले अर्ज रिसबमिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवर पहिलेच अर्ज भरलेले आहे आणि काहींनी तेथे अर्ज भरूनही पोर्टलवर अर्ज भरलेले आहे, असे जे काही अर्ज आहे हे अर्ज रिसबमिटमध्ये आलेले आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला येथे दोन अर्जाचे स्टेटस येथे तुम्हाला चेक करून दाखवणार आहे। तर आपण हा अर्ज पाहू शकतात की हा अर्ज येथे रिसबमिटमध्ये आलेला आहे आणि येथे जर आपण त्याचे कारण पाहिले तर येथे रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की येथे कसल्याही प्रकारचा रिमार्क्स म्हणजे टिप्पणी येथे देण्यात आलेली नाही की हा अर्ज कोणत्या कारणामुळे येथे रिसबमिट झालेला आहे। फॉर्म तर रिसबमिट झालेला आहे, पण आपल्याला तेथे कारण दाखवले नाही। तर येथे आपल्याला पेन्सिल सारखा जो काय आयकॉन दिसतो आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, नंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचे आहे। व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट थ्रू मोबाईल पोर्टल। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज अगोदरच नारी शक्ती दूत ॲपवर हा भरलेला आहे। आता त्याचे कारण इथे आपणास येथे दाखवले जात आहे। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये एडिट होणार नाही। हा अर्ज फक्त ज्या मोबाईलवरून आपण हा अर्ज भरलेला असेल त्याच मोबाईलवरून हा अर्ज एडिट होणार आहे आणि त्याचे स्टेटस आपल्याला तेथे चेक करायला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मी तुम्हाला एका दुसऱ्या फॉर्मचे स्टेटस इथे चेक करून दाखवतो। तर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की हा फॉर्म पण इथे रिसबमिटमध्ये आलेला आहे आणि याचे जर कारण आपण इथे पाहिले तर रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की डिस्ट्रिक्ट लेवलला याचे जे काही स्टेटस आहे प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणजेच तात्पुरता हा अर्ज येथे नाकारण्यात आलेला आहे आणि कारण पण इथे देण्यात आलेले आहे की आधार कार्ड नॉट अपलोड, प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स। अशा प्रकारे आपल्याला इथे रिमार्क्समध्ये एक टिप्पणी इथे देण्यात आलेली आहे। तर आपल्याला इथे ॲक्शनच्या समोर हा जो काही पेन्सिल सारखा आयकॉन दिसतो याच्यावर क्लिक करायचे आहे। आधार नंबर हा कॅप्चा टाकून येथे व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचे आहे। तर आपण येथे पाहू शकतात की आता ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट अँड ॲप्लिकेशन नंबर, जो काही पोर्टलवरील ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथे दाखवला जाईल आणि पुढे फ्रॉम मोबाईल नंबर, ज्या मोबाईलवरून आपण अर्ज भरलेला आहे तो नंबरसुद्धा इथे दाखवला जात आहे आणि इथे अँड इज स्टेटस इज अप्रूव्ड अशा प्रकारे येथे दाखवले जात आहे। म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अगोदरच मोबाईलवरून जे काही नारी शक्ती ॲप आहे याच्यावरून भरलेला आहे, परंतु हा जो काही अर्ज आहे हा अर्ज येथे अप्रूव्ह झालेला आहे। तर हा पण अर्ज येथे एडिट होणार नाही, परंतु हा अर्ज येथे अप्रूव्ह झालेला आहे तशा प्रकारचा मेसेज आपल्याला इथे दाखवला जात आहे आणि कोणत्या मोबाईल नंबरवरून हा फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती पण इथे दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे हा जो काही रिसबमिटमध्ये आलेला अर्ज आहे हा अर्ज
आपण परत एकदा भरण्याचा प्रयत्न केला, येथे आधार नंबर हा कॅप्चा टाकून येथे व्हॅलिडेट आधारवर क्लिक केलं तर आपल्याला येथे पण तशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे की ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट अँड ॲप्लिकेशन नंबर जो काही असेल तो, आणि हा जो काही अर्ज आहे हा मोबाईलमध्ये भरलेला आहे आणि ज्या मोबाईलमधून हा अर्ज भरलेला आहे त्याचा नंबर पण येथे दाखवला जात आहे आणि या अर्जाचे स्टेटस येथे अप्रूव्ह झालेले आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही, कारण की हा अर्ज येथे अप्रूव्ह झालेला आहे. तर आपण त्या मोबाईलमध्ये एकदा त्या अर्जाचे स्टेटस हे चेक करून पहा. तेथे जरी आपल्याला डॉक्युमेंट रिसबमिट करायचे ऑप्शन दाखवत असेल आणि त्यामध्ये जर डॉक्युमेंट हे रिसबमिट होत नसेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण की येथे त्याची माहिती दाखवली जात आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे. तर जो काही सुरुवातीचा अर्ज मी तुम्हाला तेथे चेक करून दाखवला आहे, तर त्या अर्जामध्ये कसल्याही प्रकारची माहिती तेथे दाखवली जात नाही की हा अर्ज कुठे भरलेला आहे, कोणत्या मोबाईल नंबरवरून भरलेला आहे. त्यामुळे आपण आपले स्टेटस एकदा चेक करून पहा की आपल्या स्टेटसमध्ये आपल्याला कोणती माहिती ही दाखवली जात आहे. तर ज्यांचे स्टेटस तेथे अप्रूव्ह दाखवत असेल तर अशांना काळजी करण्याची काही गरज नाही, कारण की त्यांनाही पैसे मिळणार आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.